स्वामी समर्थांचा हा एक महाउपाय कितीही जुनं कर्ज असेल तरी फिटेल. मंडळी, आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा चारी बाजूनी संकट घेराव घालतात. पदरात कर्जाचा डोंगर साचतो, डोक्यावर व्याजाचं ओझं असतं आणि रात्रीची झोप उडते. आपण रात्रंदिवस कष्ट करतो आणि पैसा हातातून वाळूसारखा निसटून जातो. अनेकदा आपण देवाला प्रश्न विचारतो, स्वामी, मी तुमची इतकी सेवा करते तरी पण माझ्याच वाट्याला हे दुःख का येतं? मंडळी, स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींची कृपा त्याच घरात स्थिर असते जिथे कर्माची आणि योग्य उपायाची सांगड घातली जाते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा दिवा ठरू शकतो. आज मी तुम्हाला कर्जमुक्तीचा असा एक दिव्य आणि अनुभवातून आलेला तोडगा सांगणार आहे, ज्याने हजारो स्वामी भक्तांचे आयुष्य बदलले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात मी केवळ उपायच नाही तर तुमच्या तिजोरीचे आणि वास्तूचे असे काही गुप्त नियम सांगणार आहे, जे तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातील व तुमचे कर्ज लगेच फिटेल. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. कर्ज का वाढतं? आध्यात्मिक आणि वास्तुकारण. उपाय करण्यापूर्वी हे समजून घेणे गरजेचे आहे की कर्ज का फिटत नाही. वास्तुदोष. तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात जर खड्डा असेल किंवा तिथे पाण्याचे स्थान असेल तर अशा घरात त्या माणसाने कितीही पैसा कमवला तरी त्या माणसाचं कर्ज फिटत नाही. ग्रहांची स्थिती. जेव्हा पत्रिकेत मंगळ किंवा राहू बिघडलेला असतो तेव्हा विनाकारण खर्च वाढतात आणि आपल्या डोक्यावर कर्ज वाढतं. ज्या घरात संध्याकाळी रडण्याचा आवाज येतो किंवा जिथे उष्टी भांडी, खरकटी भांडी पडलेली असतात तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही. स्वामींच्या मठात आपण पाहतो तिथे किती पवित्रता आणि शिस्त असते. तुमच्या घरातही तेच वातावरण निर्माण करणं हा कर्जमुक्तीचा पहिला टप्पा आहे. मुख्य महाउपाय. पिंपळाचे पान आणि स्वामींचा मंत्र. आता हा मुख्य उपाय नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. हा उपाय तुम्हाला सलग 11 शनिवारी करायचा आहे. शनिवारी सकाळी लवकर आंघोळ करा आणि स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा घरात स्वामींच्या फोटोसमोर बसा. एक ताजे पिंपळाचे पान घ्या. जमिनीवर पडलेलं पान घेऊ नका. ते गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या. अष्टगंधाने किंवा शेंदुराने त्या पानावर श्री स्वामी समर्थ असे लिहा. ते पान स्वामींच्या चरणाशी ठेवा. मनातल्या मनात तुमचे कर्ज किती आहे आणि ते फिटण्यासाठी स्वामींनी मार्ग दाखवावा अशी कळकळीची विनंती स्वामींजवळ करा. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी आपले आई वडील आहेत. त्यांना तुमचे दुःख लगेच कळेल. पुढच्या शनिवारी हे जुने पान वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा आणि नवीन पान तिथे ठेवा. महत्त्व. पिंपळात विष्णूंचा वास असतो आणि स्वामी हे साक्षात विष्णू स्वरूप आहेत. हा उपाय तुमच्या नशिबाची बंद दारे उघडतो. ऋणमोचक मंगल स्तोत्र आणि नामस्मरण. नुसता उपाय करून चालणार नाही तर वाणीतही ताकद हवी. कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक मंगल स्तोत्र हे रोज सकाळी स्वामींसमोर बसून हे स्तोत्र एकदा म्हणा आणि दिवसातून किमान 3 वेळा तरी स्वामींचा तारक मंत्र ऐका किंवा म्हणा. हा मंत्र तुमच्या आत्मबळाला वाढवतो, ज्यामुळे तुम्हाला संकटाशी लढण्याची ताकद मिळते. मंत्राची शक्ती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा केवळ शब्द नाही तर हा एक अनुभव आहे. हा जप करताना मनात पूर्ण विश्वास ठेवा की माझे कर्ज फिटणारच. तुमच्या हातात पैसा टिकावा यासाठी हे 5 नियम पाळा. तुमच्या तिजोरीत नेहमी लाल रंगाचे रेशमी कापड अंथरून ठेवा. लाल रंग हा लक्ष्मी मातेला आकर्षित करतो. तिजोरीत 2 गोमती चक्र आणि एक पिवळी कवडी ठेवा. हे स्वामींना खूप प्रिय आहेत आणि तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हे खूप उपयुक्त ठरते. संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्यावर कोणालाही पैसे उधार देऊ नका. कपाट किंवा तिजोरी अशा प्रकारे ठेवा की ती उघडल्यावर तिचं तोंड उत्तरेकडे उघडेल, कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. तिजोरीला रोज चंदनाचे किंवा गुलाबाचे अत्तर लावा. सुगंधाकडे लक्ष्मी लवकर धावून येते. स्वामी समर्थांचा चमत्कारी अनुभव.
स्वामी भक्तांचा जीवघेण्या कर्जातून मुक्तीचा अनुभव. मंडळी, स्वामींच्या कृपेचा असाच एक थक्क करणारा अनुभव पुण्यातील एका स्वामी भक्तांचा आहे. त्यांचं नाव गजानन होते. गजानन दादा छोटासा व्यवसाय करत होते, पण लॉकडाऊन आणि काही चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्यावर तब्बल 15 लाखाचं कर्ज झालं. बँकेचे हप्ते थकले होते, वसुलीवाले दारावर येत होते आणि समाजातील प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. गजानन दादा इतके थकले होते की त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. पण त्यांच्या पत्नीची स्वामींवर अढळ श्रद्धा होती. त्यांनी गजानन दादांना अक्कलकोटाला घेऊन आली आणि स्वामींच्या चरणी डोके टेकवले. तिथे गेल्यावर एका वृद्ध महाराजांनी त्यांना सांगितले की भिवू नकोस, स्वामी पाठीशी आहेत, फक्त सेवा सोडू नकोस. गजानन दादांनी घरी येऊन रोज श्री स्वामी समर्थ जप आणि ऋणमोचक मंगलस्तोत्र वाचायला सुरुवात केली. सोबतच मगाशी सांगितलेला पिंपळाच्या पानाचा तोडगा त्यांनी सलग 11 शनिवारी केला. आता चमत्कार पहा. 3ऱ्या शनिवारी गजानन दादांना अशा एका व्यक्तीचा फोन आला ज्याला त्यांनी 10 वर्षापूर्वी काही पैसे उसने दिले होते आणि ते पैसे मिळवण्याची आशाही त्यांनी सोडली होती. त्या व्यक्तीने स्वतःहून येऊन 5 लाख रुपये परत केले. उरलेल्या 10 लाखासाठी त्यांना एका मोठ्या प्रकल्पाचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले, जे काम मिळणं अशक्य होतं. काही महिन्यातच गजानन दादाचं 15 लाखाचं कर्ज फिटलं आणि आज त्यांचा व्यवसाय दुप्पट वेगाने चालतोय. ते आजही रडत सांगतात, मी काहीच केलं नाही, जे केलं ते माझ्या स्वामींनीच केलं. स्वामी म्हणतात, मी जोवर आहे तोवर तू एकटा नाहीस, फक्त तुमची श्रद्धा डळमळू देऊ नका. मंडळी, संकटाची वेळ स्वामींवर सोपवून द्या, ते मार्ग काढतीलच. उद्यापासून हा उपाय सुरू करा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या बदलाचा अनुभव घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्यांना, मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा, कारण दुसऱ्याचं दुःख दूर करण्यातच खरी स्वामी सेवा आहे. चला तर व्हिडिओचा इथंच एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.